मान्य श्री विकास शेट्टी गोगावले युवा सेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य तथा कोकण विभाग सचिव युवा सेना यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा प्रौढ गट पुरुष जिल्हा निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2023 आणि याचं यजमानपद रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन शिवराय प्रतिष्ठान संस्कार बिरवाडी आणि विकास शेठ गोगावले मित्रमंडळ ढालकटे यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेल्या या कबड्डीच्या स्पर्धा आजपासून पुढील 4 दिवस या कबड्डीच्या स्पर्धा रायगड जिल्ह्यातील नामांकित आणि नामवंत खेळाडूंचा भरणा आणि संघ असलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धा आपल्याला अनुभवास मिळणार आहे। या अजिंक्यपद चाचणीचा ठरणार आहे त्यासाठी आपल्याला 3 दिवसाचा अवधी आहे। 4 दिवस जे कोणते संघ मेहनत करून मेहनतीच्या जोरावर आणि आपल्या खेळाचं कसं पणाला लावून आपला खेळ बहरत दाखवतील तो संघ अंतिम विजयापर्यंत अंतिम करंडकावर या मंगल कलशावर तो संघ आपलं नाव कोरेल। भाई येऊ द्या संघ तो येऊ द्या का आता आपण ते बांधण आताच गेलो सन्माननीय विकास शेट्टी गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आणि नियोजन महाड विधानसभा आणि युवा सेना शिवसेना आणि युवा सेना तर्फे महिला आघाडीतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्यातील एक आयोजन असं की रायगड जिल्हा प्रौढ गट शिवराय प्रतिष्ठान संस्कार बिरवाडी यांनी उत्कृष्ट असं देखणं नियोजन आणि आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या महाडकरांना पहिल्यांदाच या अशा प्रकारची मेजवानी कबड्डीची मेजवानी आपल्याला अनुभवास मिळत आहे। शिवाई बांधण हा संघ ग्राउंड नंबर 3 वर उपस्थित झालेला आहे। जय बजरंग रोहा, जय बजरंग रोहा। 2 मिनिटात आपण ग्राउंड नंबर 3 चा ताबा घ्यायचा आहे। जय बजरंग रोहा। ग्राउंड नंबर 3 वरील पंच ताबा घ्या। 3 वरील पंच सामन्याला सुरुवात करा। आला संघ बघा, सामन्याला सुरुवात करा। ग्राउंड नंबर 4 वर बरोबर खेळायचं आहे। आपण मैदान सोडायचं नाही। शिवशंभू पाटलेश्वर श्री विठ्ठल गोपरवाडा आपण ताबा घ्या। या 4 दिवसीय होऊ घातलेल्या कबड्डी स्पर्धेसाठी प्रमुख अशी उपस्थिती लाभणार आहे। संपूर्ण या 4 दिवसामध्ये ते महाराष्ट्र राज्याचे
लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब, युवासेना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्माननीय पूर्वेजी सरनाईक साहेब, त्याचप्रमाणे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेंद्रजी दळवी साहेब, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाहक मान्य सौ चित्रताई पाटील मॅडम, त्याचप्रमाणे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार सन्माननीय महेंद्रजी थोरवे साहेब, आणि आज ज्यांची पहिल्या दिवशी प्रमुख अशी उपस्थिती लाभली, आज पहिल्या दिवशी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती लाभली होती ते सन्माननीय महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाहक, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाहक आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय आस्वादजी पाटील साहेब यांची प्रमुख अशी उपस्थिती या सर्व स्पर्धेसाठी लाभणार आहेत. आणि आपला माणूस आपला आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या कबड्डी स्पर्धा शिवसेना पक्षप्रतोद, शिवसेना उपनेते तथा महाड पोलादपूर माणगावची बुलंद तोफ सन्माननीय बरीशजी गोगावले साहेब, कोपरपाडा श्री विठ्ठल कोपरपाडा आपल्याला 4 नंबरवर खेळायचं आहे. आपण मैदानावर चला. शिवशंभू पाटेश्वर आपल्याला फक्त 5 मिनिटाची विश्रांती मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मिळणार नाही. आपण ग्राउंड नंबर 4 वर सहकार्य करून त्वरित यायचं आहे. ग्राउंड नंबर 4 वर पंच चला. कोणतं आहेत ना 3 चालू करा. ग्राउंड नंबर 3 चालू करा. पंचानी 4 वर पंच आहे. ग्राउंड नंबर 1 वरील विजेत्या संघाने त्या ठिकाणीच थांबायचं आहे. कृपया आपण मैदान सोडून जायचं नाही. विजेत्या संघाने त्या ठिकाणी थांबायचं आहे. त्यांच्याबरोबर गणेश देवला हा संघ खेळणार आहे. इकडे बघ पाहिजे 4 वर नामलो होता.
धाव नंबर 1 वरील नमला. संपलेला आहे. विजेत्या संघाला विनंती आहे की आपण फक्त 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर त्या ठिकाणी खेळायचं आहे, असं नाही. टी शर्ट खेचलं. गणेश देवला राऊंड नंबर 1 वर पहिला पुकार. नवतरुण तळागार गणेश देवला. तळागर विरुद्ध रणधुंदारकडे यामध्ये नवतरुण तळागर हा संघ 8 गुणांनी विजयी झालेला आहे. अभिनंदन. नवतरुण तळागर विरुद्ध गणेश दिवला हा सामना मैदान क्रमांक 1 वर होईल. आपल्याला दुसरा पुकार. करू थांब. दोन. मारला 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 मारला. या या श्री विठ्ठल कोपरपाडा संघ उपस्थित झालेला आहे. शिवशंभू पाटणेश्वर आपण त्वरित मैदानचा ताबा घ्या. श्री विठ्ठल कोपरपाडा संघ उपस्थित झाला. पाटणेश्वर संघ आपण या लवकर मैदानात.
आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात येऊन 5 मिनिटं झालेली आहे. आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. बाल्कनीत शोध. सुद्धा मैदानाचा ताबा घ्या. आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात उपस्थित झालेला आहे. गणेश देवलन हा संघ उपस्थित झालेला आहे. चला लवकर. नवतरुण तलागर आपण मैदानाचा ताबा. मैदानात येऊन 5-6 मिनिटं झालेली आहेत. आपण शिवशंभू पाटणेश्वर आपल्याला विनंती आहे, आपण सहकार्य करा आणि मैदानाचा ताबा घ्या. चला लवकर. शिवशंभू पाटणेश्वर. उलटी. हो. शिवशंभू पाटणेश्वर आणि नवतरुण तलागर आपल्याला विनंती आहे, उशीर आपल्यालाच होणार आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. धन्यवाद. तलागर, नवतरुण तलागर, चला लवकर. आपला प्रतिस्पर्धी संघ 5 मिनिटापूर्वी मैदानात आलेला आहे. तलागर चला. पंचानी ग्राउंड नंबर 4 चालू करा. ग्राउंड नंबर 4 वरील पंच आपल्याला विनंती आहे. बोनस. नवतरुण तलागर लवकर. उगाच उशीर करू नका. चला. पंच ग्राउंड नंबर 4 चालू करा. जीवनांची नाव घ्या. थांब आता ठोकतील बघ. प्लीज जरा सहकार्य करा. हॅलो. काय झाला? शूट लावू पण. बोनस 100% बोनस. कंटाळा आला होता. दुसरं काहीतरी चहा मग चहा. टार्गेट आहे त्याचं. हो. तिथेच लावलेला आहे. आनंद हे झालं चालतं. करत नाही ना.
अरे समीर आहे. पाहिलंच गोटूला पटात बसायला. काय रे अरे वा. जसं थंडीचा जोर वाढत आहे तसं प्रेक्षकांचा देखील जोर वाढत आहे. हा उत्साह आहे आणि हे वेगळेपण आहे आपल्या मंडळाचं. आणि सन्माननीय विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त जे अनोखा वेगळा प्रयोग जो होतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण, एक फलित काय आहे तर ते हे आहे. कारण एवढ्या मोठ्या थंडीमध्ये देखील प्रेक्षकांचा उत्साह कुठे कमी होता दिसत नाही.